आजचे मराठी शब्दकोडे 22 मराठी क्रॉसवर्ड व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डोके चालवा आणि शब्दकोडे सोडवा. उभे 2 अक्षरी शब्दकोडे आहे आणि आडवे 2 अक्षरी शब्दकोडे आहे. तर कमेंटमध्ये नक्की लिहा. कमेंटमध्ये सांगा उभे 2 अक्षरी शब्द आहे शब्दकोडे सांगा. स्वतः लावून घेतलेला एक नियम. स्वतः लावून घेतलेला एक नियम कोणता आहे तर 2 अक्षरी शब्द आहे आणि आडवा 2 अक्षरी शब्द ओळखायचा आहे. तर कमेंटमध्ये सांगा. किनारा असेही म्हणतात. आडवा 2 अक्षरी शब्दाला किनारा सुद्धा म्हणतात. तर स्वतः लावून घेतलेला नियम तर हे या ठिकाणी अक्षर आहे. तर किनारा आणि स्वतः लावून घेतलेला नियम कमेंटमध्ये नक्की लिहा. तर स्वतः लावून घेतलेला नियम म्हणजेच व्रत. आपण व्रत करतो म्हणजे. आणि आडवा हे किनारा. दुसरं शब्दकोडे आहे 3 अक्षरी आडवे आणि उभे 2 अक्षरी शब्दकोडे. आडवे 3 अक्षरी शब्दकोडे. कु सुरुवात होते. कु पासून वाईट काम असेही म्हणतात. आणि उभा शब्द आहे शब्दकोडे घराचा हवालदार. घराचा हवालदार किंवा राखणदार कोण आहे तर कु या शब्दापासून सुरुवात अक्षरापासून शब्द तयार होतो. तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तर वाईट काम याला आपण कुकर्म असेही म्हणतो आणि घराचा हवालदार कुत्रा. तर पुढील शब्दकोडे आहे उभे 4 अक्षरी शब्दकोडे सांगा. आणि आडवे 4 अक्षरी शब्दकोडे ओळखा. डोके चालवा. मराठी शब्दकोडे सोडवा. शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी मराठी क्रॉसवर्ड उपयुक्त. आणि याला काठापर्यंत असेही म्हणतात. 4 अक्षरी शब्द आहे. तर का या अक्षरापासून सुरुवात होणारा शब्द ओळखा. काठापर्यंत असेही म्हणतात. आणि उभा 4 अक्षरी शब्दकोड ओळखायचा आहे. अंधारी रात्र असेही म्हणतात. 4 अक्षरी शब्दकोडे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हिंट म्हणून काही अक्षर दिलेले आहेत कमेंट करा. तर काठापर्यंत याला आपण काठोकाठ असेही म्हणतो. आणि अंधारी रात्र तर काळ रात्र असेही म्हणतात. पुढील शब्दकोडे आहे उभे 4 अक्षरी आणि आडवे 2 अक्षरी शब्द आहेत शब्दकोडे. तर सुरुवात उभे का आणि इकडे आडव्यामध्ये शेवटी व्र आहे. तर का पासून सुरुवात होणारा शब्दकोडे आपण सोडवायचा आहे सांगायचं आहे. कमेंटमध्ये सांगा. याचना करणे म्हणजेच काय त्याला शब्दकोडे सांगा. आणि आडवे शब्दकोडेमध्ये उग्र किंवा प्रखर असेही म्हणतात. उग्र किंवा प्रखर कमेंटमध्ये नक्की लिहा. तर याचना करणे म्हणजेच काकुळती.